बघा तर अधिक मासानिमित्त कालेचे कीर्तन रामकृष्ण हरी. आणि चरित्र भगवंतांनी बऱ्याच ठिकाणी केले. वृंदावनात केलं, मथुरेत केलं, द्वारकेत केलं, गोकुळात केलं. पण तुकोबरांनी आट गाठली आपल्याला. काय आट गाठली? चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळे. त्याचा फक्त उच्चार करायचा आहे. रामायणाचं किंवा रामचंद्र प्रभूच्या जीवनाचं आचरण करायचंय, ह्याला रामायण म्हणायचं. ते रामप्रभू कसे वागले? तसं एक पत्नी, एक वचनी आणि एक बाण आहे का नाही? आता कलियुग आहे, आपल्याकडे बाण आहे का? एक वचनी मग वाघ बाण याला म्हणायचं बरं का. त्या बाणापेक्षा हे बाण लय वाईट आहे. तुम्ही बघा आपल्या पोटाचं अंतर कसं आहे बघा, तुम्ही धनुष्याच्या आकारावरचा आहे का, आणि खाल्ले त्याची कानाडी दोरे. ह्यातनं बाण सुटलेला असं भेदन करतो, हाय तेवढी सरत नाही. त्यानं त्या टायमाला असंच करत बसतो, जळतच बसतो. एक बाणी एक वचनी. मग आता ह्या काळात कलियुग आहे, मग कलियुगात आपण अनेक वचने राहिलं तरी काही अडचण नाही. बहुवचने आहे बाळूमामासाठी करतो म्हणा. बाळूमामा की जय हो. नका आतापर्यंत बराच दिवस पेपर नाही केलं, पुढे केले नाही तुमच्यासाठी आव्हान मला हे माझाही काय मला काय उपयोगाला येत नाही. काय एक सांगितलं हे करते, मग म्हणणं काय तुमचं दादा? नाही नाही म्हणा काय पेन्शन पेन्शन आहे म्हणा, 40 लाख मिळाले नाही का मला, मग मी लग्न करणार आहे. कोण म्हणते तरी काय झालं का? अरे तुला देव म्हणला, तुम्ही ज्याला बरोबर कीर्तन भागवत आहेत का, त्यानं 16,108 केले. मग मी आता दुसरी आम्ही केली म्हणून काय झाली? म्हाताराला चळ बसलाय म्हणजे चळ विचार पूर्ण करायला लागले तर घालू ते आपल्या गावात ठेवत नाही म्हणजे काय. मग म्हातारा संध्याकाळी झोपलं. ह्या पोराने काय केलं, धुराने उचलून आंघोळीचा दगड असतो नाही बाहेरचा, तसला कसा दगड आणला त्याच्या छातीवर ठेवला. आता ठेवला झोपडी. आता बोजा छातीवर झाल्यावर जागा झालं की उठलं तर पडेल. ए पोरा महाराजा नाद आहे काय म्हणला मला, तुम्हाला भगवानच म्हणला. मी सकाळी बोललेलं डोक्यात घेतलं, टकोऱ्यात तर घालायचं का नाही? अहो काय झालं, हे बोजा कोणी ठेवला म्हणला, दगड एवढा मोठा दोघांनी ठेवलेला बरं काय, ही विकन करू त्याला सुचला सुचतो. हे ठेवलाय म्हणला एकाडा बाजूला. तुम्ही लग्न करायचं का नाही म्हणलं होय. मग कृष्णाने किती केल्या? 16,108. अला का त्यानं गोवर्धन करून कोणीवर उचलला होता. तुला एक करायचं एवढं दगड टाकी म्हाताऱ्या बाजूला म्हणजे विठ्ठल. मला सांगायचंय काय की आचरणात आणायचं नाही, उच्चारणात आणायचं. त्याच्या उच्चारानं त्याच्या चरित्रानं आपला कल्याण राहतं. एवढी सामर्थ्य आहे. कारण तो बहुवचनी होता म्हणून आपण बहुवचनी व्हायचं नाही. नुसतं कालेच्या कीर्तनात ऐकायचं, मन लावून कालेची कीर्तन ऐकायची, भागवत ऐकायचं, दिंडीत जायचं आनंदात. चक्कीन बिस्किटन गुडदानीन गोळा करून पुण्यात माघारी यायला जायचं नाही. आनंदात सोहळा पार पडायचा. तर मेळ खाता या, कारण हा सुख सोहळा स्वर्ग नाही, कुठंच पुन्हा नाही. बरं आठवण राहील कशावर? आठवण कशावर राहील? आपण मेल्यानंतर आठवणीत राहिलीच असती तर काय झालं असतो? कोणी पहिल्याच्या काळात करून करत असतं, कोण म्हशीला धरून करत असतं का हे माझा आजा आहे पहिला आलाय कळलं असतं तर आहे ना. त्याने मारामारी केली नसते, नीट तास धरून त्याला राहण्यात केलं असतं. म्हशीने कोण नीट आराम दिला असतं. माझी पंजी होती माझ्या दारात आली, आठवण राहत नाही बरं आहे. त्याच्यामुळं आपलं बरं आठवण राहत नाही म्हणून जोपर्यंत कळतंय तोपर्यंत, कारण कळण्यासाठी ही माध्यम आहे. आपल्याला कळत नाही ना, कुणाला वाचायला येत नाही. आता पिढी पुढची सुधारित आहे, पण काय जुन्या पिढ्या होत्या आमची वाजवत होती आणि अवती सुद्धा कॅमेरावर डिपार्टमेंट झाली, पेन्सिल घेते ती बघायला गेले पण आता ती राहिलेले नाही. म्हणून आपण याचा उच्चार करायचा. म्हणजे भगवंताचं प्राकट्य झालं कुठं नंदबाबाच्या तिथं आपण आतापर्यंत ऐकलं
पण तो कसा होता थोडं आपण भगवान श्रीकृष्ण थोड्या करत होता, दूधच चोरत होता, धोणी चोरत होता, एवढंच आपण होतो. पण बाकीचं सुद्धा त्याचं भरपूर चरित्र आहे. कारण तो थोड्या करतच होता, त्यानं दाखवलं होतं. कारण ज्या वेळेला पृथ्वीवर दैत्य महाराज अवतार घ्यायच्या अगोदर चरित्रावर सुरुवात त्याच्या प्रकाशाच्या अगोदर बसल्या. आपले चरित्र हे आपण म्हणलं तर वापरतात. चरित्र आपलं राखायचं असेल तर त्याला चारित्र्य सांभाळावं. चारित्र्यावर आपलं चरित्र आहे. कोणाची चरित्र लिहायसाठी लिहून ठेवायसाठी काय काय लिहायची काय म्हणते ते लिहून ठेवलेले असते. कोणाची बुक हे कोणाला काय मिळतं टीव्हीवर सोशल मीडियावर. तसं आपण काही योग्यतेचं नाही. कारण ज्या वेळेला सर्व देवता गाय रूपाने पृथ्वी सुद्धा दिसते त्याच्याकडे, त्यावेळेला त्याला आश्वासन दिलं सर्व तिथे सोबत देवते मंडळी तुम्ही म्हणजे गोपालाच्या रूपाला या आणि मी नंद यशोदेच्या तिथे खेळायला येईल, वसुदेव लोकीच्या पोटी प्रकट जन्माला येईल. ते त्यावेळेपासून तवापासून इतर कंसाला अनेक प्रमाणात धडकी भरली होती. कारण शुभ अशुभ अगोदर जाणवत नाही. कारण त्याला तिथे जवळ येऊन गोड वाटत होतं का मला सारखाच ओळखतोय. ही जुनी माणसं याच्यावर अशुभ संकेत ओळखत होती. तसं अशुभ संकेत दुर्योधन जन्माला होता, रावण जन्माला होता, त्या टायमाला त्या नगरावर रक्ताचा पाऊस पडतो. आता सुद्धा अतिवृष्टी होणं, आवर्षण पडणं, वारा सुटणं, भूकंप होणं हे अगोदरची लक्षण आहे. निसर्ग अगोदर आपल्याला म्हणतो न कळत काय वेळेला वर तोंड करून कुत्रीच भोंगते ती कोणीच वरड देते हे अशुभ संकेत आहे. असं संकेत अगोदर भगवंताचं चरित्र चालवतं. जन्माला सांगितल्यापासून त्याच्या चरित्राला गोकुळा घेऊन सुद्धा तो चरित्र करू लागला. काय करत होता अहो ते लहानाचा मोठा झाला, खेळायला लागला, नाही रांगायला लागला. रंगताना कसं नाव पडलं त्यांच्यानंतर जन्माला आलो तर जन्माला येऊ द्या. ती चरित्र ऐकायची सांगायची आपल्याला बुद्धी होती. म्हणजे बहुत सुखोताची जोडी म्हणून आपलं काय तर सुखोत चांगलं आहे. आणि एवढ्या कालच्या काळातून कठीण काळातून आपल्या जोडीबरोबर कसणारी गेली का नाही, घरातली गेली, जोडीची गेली आणि तेवढ्यात आपल्याला राखलंय. म्हणजे काहीतरी त्याच्या मनात आहे भगवंताच्या. कारण ही नुसतीची देवता आहे आणि त्याच्याच दरबारात आपला कार्यक्रम. कारण ब्रह्मदेवाकडे उत्पत्ती करायची नुसतं पेरून सोडायचं आणि विष्णू भगवंतांना त्याला कसं फवारायचं, पाणी कवा द्यायचं, औषध कुठलं सोडायचं हे कुणाकडे आहे? भगवान विष्णूकडे आहे. आणि ह्याच्याकडे ही कवळं काढायचं का होड्यातलं काढायचं का पाठ माना टाकल्यावरच काढायचं त्याच्याकडे. मग आपण आता होड्यातलं पुढे गेलो कवा नंबर आपल्याकडे येऊन सांगता येणार नाही. म्हणून त्याच्या चरित्रात आनंदात जर राहायचो तर तो ती लीला करून दाखवतो. कारण आपली जशी लहान बालकं आपल्याला कौतुक वाटतं तसं नवा पटणाचं सांगितलं तळवे तळ हात हात टेकवूया डाव्या गुडघ्याला दाखवतो आणि त्या गवळ्याच्या घरी
उमरा चढता टेका धरी सांगू असा असताना गवळ्याच्या घरी आधार घेतूया उमरा म्हणजे केवढा असतो पण ती उमरा चढायला येत नाही म्हणून भिंतीचा आधार घेतोय कशाला तर टेकतोय एवढ्या भिलाविलाही भगवंत असं थोडं होत असताना तो घोड्या करतोय काय घोड्या करतोय यशोदा जरी मुसळण करायला लागली जरी दूध करत असेल तरी यांना तिथे म्हणायचं आपली सुद्धा करते नाही त्या पद्धतीने बातलेला करत होता यशोदा एक दिवशी घुसळण करते डेऱ्यात मावळे आणि ती ज्या वेळेला रवी घुसळत होती ती कोणाने थांबत होता रवीचा करत होता डेऱ्यात पण थांब मला या ठिकाणी काय करू दे लोणी काढू दे कारण गोकुळात गवळ्यांचा व्यवसाय काय होता नंदबाबाकडे 9 लाख गाई होत्या कारण 9 लाख गाई ज्याच्याकडे आहे त्यालाच नंद म्हणतो त्याला राजा मानलं जात होतं म्हणून प्रत्येकाकडं कारण म्हणून त्यांचं चरित्र आतापर्यंत चालते आपल्याला देशी गाई गेल्या दर्शा आल्या तर आपली चरित्र कोणी सांगावी कुठं वर्णन करावे वर्णन करायचं तर राहणारच नाही कारण त्या गायी होत्या म्हणून राजाचा मुलगा होता तरी थोडं झाला बाहेर फिरायला लागला सवंगडी गोळा करायला लागला एक म्हणता दोन तसंच आहे आधी काही नाही असू द्या कुठं बी फिरू द्या त्यांच्याकडे कोण सुद्धा येत नाही पण जरा थोडा चढायला लागला बघा कुठल्या गेला विचार 2 माणसं संघ हे केली बाबुराम बुवा जवळची होते अनुभव आहे कुठलाही अनुभव स्वतःवर न घ्या त्या ठिकाणी जरा कोण असलं निघा जवळचं आमच्या जवळच्या सरतीच्या मावशीच्या काकीचा तर जावा आहे जवळचं झालं हे आज तसा हा बाळकृष्णानंद बाबाचा गंडी गोळात खेळायला लागला सवंगडी गोळा करायला लागला कोणी गवळ्याची मुलं अशीच आहे काय म्हणून काय तू इतकं असताना काही तुमच्या जायच्या मग म्हणजे तुम्ही असं का दूध काय देता का नाही म्हणजे नाही का आमचं समजा डेअरीला जात आहे म्हणजे नाही तसं चालत नाही म्हणजे आम्हाला ताकाशिवाय दुसरं काय नाही मग भगवंताने आपण नेहमी लिहिला आहे तो सवंगड्याला गोळा केलं चला म्हणले आता म्हणली कारण आपले सैन्य आपली माणसं बळकट असली तर परक्याचं काय चालत नाही म्हणून याने देऊन तयारी केली मला ही अशी छाडमाड ब्रिटिश आपल्याला असतेली तर मग आपलं काय चालणार आहे आणि तू आपलं दूध दही खाते ती कुठली मथुरेलाच विकाय जात होती मथुरेत कोण होती कंसाचं सैन्य आपल्याला भाडा उठते ती म्हणजे मग घेतनच वाटमारी करायची तिकडे जाऊ द्यायचं म्हणजे आता हे कसं करायचं प्रत्येकाला नको ते असणारे सवंगड घेतले चला म्हणजे सराट गोळा करा बारीक भेटी माती गोळा करा टाक्या घ्या बरेच जण कशाला म्हणजे चोऱ्या करायला चांगलं आहे चोरी करणं पाप आहे तुझ्याच पाठवत सांगते तुझं असलं मी सांगतोय मला कारण त्याला समजा मान्य आहे त्यानं काय करत ती पूर्व दिशा सवंगडी घेतलं रोज कुठे ना कुठे खोडी करायची गाडीची पोळाची म्हणजे एवढं गोळा कशाला म्हणजे जर शिंक्यावर पहिली शिंदू होती
आता ती पद्धत आता फ्रीज आहे तर डब्याने ठेवते ती गाडग्याने सुद्धा दही टाक नाही बघा तुम्ही डेऱ्यातलं गाडग्यातलं दही दुधाला किती चव आहे तापलेल्या आणि आता माझी डाळी सुद्धा या आणि ती फ्रीज मध्ये ठेवते ती मिक्सरवर फिरवते ती लोणी ती तूप सुद्धा त्यांचं झालं वर्ष पहिली लोणची सुद्धा 3-3 वर्ष राहत होती कारण जनावरांच्या जेवीला जर काय आलं पेडलं तर म्हणायचं 3 वर्षाचा खारा फोड काय पुन्हा काय कुठं कापायचं 3 वर्ष भाज्या चांगल्या राहत होती आपल्या पण आता तसं त्या काळात म्हणजे या काठीनं की उंच शेंगावर जर गाडगा असेल तर काठीनं भर पाडायचं आणि ते आपण घ्यायचं प्यायचं हाताला एक नसल्यावर बरं आहे म्हणजे माती केवढ्या जर गवळण आली तर मग ही माती तिच्या डोळ्यात टाकायची आणि माती टाकायचं काम तेवढं आता चालवायचं कोण नाही कोणाच्या डोळ्यात माती टाकूनच काम चालवायचं शिकली तेवढंच त्याचं बरं व्हावं डोळ्यातच शिकली कृष्णानं शिकवलं आणि ती जर माती टाकली आणि ती चष्मा घालून आली तर म्हणून सराट टाकायला कशाला म्हणजे ती चष्म्यात माती नाही डोळ्यात गेली तर सराट टाकल्यावर टोचल्यावर सराट कसा बी टाका कारण वापर सराट्याचाच थोडा का बाकीचे काढून नव्हतं का पण सराटा कसा बी फेका एक टाका बरोबर राहतो त्या सराट्याचं गुण आहे माणसं तशी काय ती बरं का मग कशात काय ते व्यवहारात आहे ती परमार्थात आहे ती राजकारणात आहे ती कसं टाकून काय का सराट्याने खडा म्हणजे की नेमकं सराट्याला पायात घुसलं तिथे काय नदी लागली तो मग आपण पळून जायचं फक्त गावायचं नाही पण आपल्याला थोडं कार्यक्रम माहिती बसले अगोदर सांगू असू द्याही असणाऱ्या भयंकर कोळ्या त्या ठिकाणी कृष्ण करायला लागला प्रत्येक कोळीच्या तक्रारी घ्यायला लागल्या यशवते म्हणजे ह्या आमच्या काळात दैवत खाल्लं दुसरीकडे तरी यायचं म्हणजे काय नको त्या गोळ्या करतोय म्हणजे दैवत हे खातोय आमच्या सासू सोनात भांडण लावतोय म्हाताऱ्यासारखं पटवतोय ना म्हणजे नाना प्रकारच्या आपण गोळ्या त्या पद्धतीनं सांगायला लागल्या मग एकच सांगतोय म्हणजे तुझं पोर आवडतंय का आम्ही ह्या गोकुळात राहाव आपल्या मुलाबद्दल त्याच्या डोक्यात वाईट येतच नाही हे प्रत्येक गोष्ट कारण सांगत होती तुझ्या कळतं का नाही म्हणली ही एवढं काय माझं बाळ कसं दिसतंय पटेल
त्याच्यावर तुम्ही आळा घेताय थोड्या करतोय म्हणून त्याला काय कमी आहे? आता श्रीमंताच्या लेकराला काय कमी असतं का? म्हणजे काय कमी आहे घरात? त्याला 12 चीज, बदाम, काजू, तूप, दही, दूध, लोणी, आणि तुम्ही म्हणताय आमच्या दिंडीतले खाऊन खातोय. असं कुठं घडेल का? म्हणली हे सुद्धा म्हणते या 5 वर्षाचं माझं बाळ आहे. नाही म्हणली गवळणीत माझ्या राजासारखं किती गोजीरवानं खेळतंय, तुम्हीच डालगेच आहे म्हणली बाया. काय तरी होऊन माझ्या बाळ तुम्हाला भगवनाथ म्हणली. असं कोणाचं कर्तव्य आहे? आईची भाषा आहे. आईला वाटतं बोलते, कारण बराच त्रास झाला त्यावेळेला बाई गवळणी त्रासून गेल्या म्हणजे आपल्याला इथं राहायचंच नाही. मग आपण आता कोकण सोडू आणि दुसऱ्या गावाला कुठतरी जाऊया. मग त्या गवळ्याने गाडी पहिला आपली झोपडी प्रपंच भरला निघाला. बाई गेलं ह्याला काय अंतर यावं, त्याला काय कळत नाही हो. ही ज्या वेळेस पाहिल्याला कळलं त्यावेळेला नेमकं बराच अंतर चालून गेला, काहीच वस्ती नाही, घर नाही, अशा आडरणात गाडी गेली की ह्यानं नेमकं मायेनं त्याला ताण लागली. अहो म्हणली ताण लय लागली मला. आणल्याला बाटल्या 2 होते तेवढ्या ओढल्या म्हणली. आणा की तर बाटली 4 फेर असेल की जवळ म्हणली तर फिल्टर म्हणून भाऊच्यात आणा भरून. त्यानं सांगितलं. त्यावेळेला त्यानं गाडी रस्त्याला उभा केली आणि ती पाण्याचं पात्र घेऊन विहीर उडकत गेला. ह्याला काय सांगावं लागत होतं का की मायेनं विहीर तयार. हे गेला विहिरीत आणि पाणी घेऊन आला आणि त्यानं सांगितलं जाताना आलोच म्हणला पाणी घेऊन. ही तेवढ्यात त्याच असणाऱ्या गवळ्याचं रूप धारण केलं आणि तिथं पाणी घेऊन आला. कुठं? बैलगाडीपाशी. लगेच आला म्हणजे त्याला काय इथं विहीर होते म्हणला. आणलं तर बापूच्यातनं सुटीचं फिरून म्हणला बसला. हे बघ म्हणला काय कुठं जा आणि येईन म्हटलं ते असले मोठ्याची माणसं असते ते आपण त्यांच्या लई नादीचं लागायचं नसतं म्हणलं. आपलं घर बोललं हिथंच पाणी वाचून मरायला लागलोय. कुठं जाते कुणाच्या गावाला आणि काय खरं असतं पाहुण्या रवळ्याचं तरी. गाडी वळवली माघारी. कुणी? कृष्णानं गवळ्याच्या रूपात. आणि हे खरं होतं आणि त्याला सांगत होतं हे जंगल तुला माहित नाही पहिल्यापासून इकडं म्हणजे पाचून भ्यास सांगत होती. काय कवा बी दिवसा बी दिसते ते नाचले ते म्हणले तशी बहुरूपी होतं असते ती कोणावर ध्यान द्यायचं नाही. असलेले बहुरूप येते या. मग जाऊ गावाकडे गाडी वळवली तोरी खरा तिचा नवरा पाणी घेऊन आला की कोणावर ध्यान द्यायचं नसतं म्हणला. हे माझी गाडी घेऊन कोण चाललंय? हे हाका मारत पळत आलं. वय कोण कुठं चाललाय? बघ म्हणला तुला म्हणलं होतं का नाही? मग हे खऱ्यानं सरळ म्हणली तुला काय कळतं का नाही? जाऊ दे बाबा आम्ही त्या कृष्णाच्या पेचेनं चाललो होतो पण नका म्हणली तिकडं हे म्हणलं तसं खरंच झालं की सांगितलं कोणी ह्यानं खऱ्या नवऱ्याचं सगळं भांडायला लागली की तुला कळतं का नाही? शी म्हणला तुला कळतं का नाही? माझी बायको माझी गाडी मी चाललो इकडं बेंबळ्याला तू इकडं महागारी कुठं वळवलं? ती आता रागायला बायकोला घेऊन चाललं म्हणजे गवळी वर चढलं त्या दोघांची झोंबाझोंबी लागली खाली ह्यांची भांडणं लागली तर तिसरं रोड घेतलं गाडी निघाली. अशी बरीच तयार झाली. अशी परत गाडी ही काय भांडण मिटायचं दिसत नाही. ही वादात ही दुसरं यायचं ती माणसं बघते ती बघा काय ती म्हणले नंदबाबाकडे जावा आणि नंदबाबाला म्हणले सांगू त्यांच्याशिवाय आपला न्याय निवाडा कोण करणार नाही. मग नंदबाबाच्या राजवाड्यात ही गाडी आली. ही गवळी तांबारा दिसली. का म्हणले ही माझी बायको आहे. ती प्रत्येक म्हणा माझी बायको आहे ही माझी मंत्र्या ही प्रपंच माझा आहे. नंदबाबा चक्रावून गेलं प्रत्येकाकडे कापडासारखी डोळ्यासारखं संत स्वरूप सारखं नेमकं काय करावं? नंदबाबा म्हणलं ही आपलं ध्यान दिसतंय त्याचंच कौतुक आहे कारण हा सोलाच्या कोणी तर वचनात माहीत असतं ही माझी बायको आहे ते मला तर माझी असं. पण त्या नंदबाबाची ढाळच मोठी होती. वाडा राजवाडा म्हणजे काय बारका असतो काय तिकडे ढाळ इकडे ढाळच होती आणि नंदबाबा ढाळतच बसले होते. असू द्या म्हणजे मी सांगतो म्हणजे काय ह्या ढाळजवळ पड्याच्या ढाळजवळ ज्याची उडीच आहे त्याची ही बायको. मग ती 50 फुटाचं अंतर होतं तुझ्यामध्ये. मग केवढं जर म्हणत असेल तर 50 फूट काय मी टाकतो. आता हे कारण करीत होतं त्याला सुद्धा चढवला कोणी त्याला देवाचा बाप म्हणायचं. देवाचा बाप कोणी उभायला सोपा आहे काय? ही एवढा जरी कर्म करत असला रंगारी असला तरी त्याला तिथं चढवलं नंदबाबानं. म्हणजे सांगितलं ह्या डाळजात उडी पडायला भाजत मारत त्याची ही बायको होईल गाडी होईल प्रपंच होईल. ती खरं गवळ्याची होतं का नाही?
ती टपऱ्याला जाऊन खाली बसून का उडी मारून गेली माझी बायको ती तर म्हणून नसतं खाली. पण ही जे बहुरूपी रूपाने कृष्ण होतं त्याने बघून तर चुटकी माझं उड्या टाकायची पटापट उड्या टाकली. माझी दुसऱ्या उड्या नाही तुझ्या परत माझी पुढे उडी माझी संध्याच्या उड्या झाल्या मी एवढी खाली बसलो तर नंदा बाबा म्हणलं उठे का ही गाडी पहिलं बाईक घेऊन चाकरी आम्ही तुला नाही अडचण येऊ का तुम्हाला माहित आहे मला कारण माणसाची उडी येत नाही तो जात नाही ते तो खरा माणूस आहे ही गावात असं नेरपोड्या करायला लागलं प्रत्येकाच्या तक्रारी यायला का म्हणजे कायम कडाकडात चाललाय आणि तो अशा गोळ्या करून इथं कोणाला झोप नाही लागू द्यायचा म्हणून याला शाळेत घालू. मग नंतर बाबा यशोदेनं सांगितलं आता शाळेत पूर्वीची शाळा काय होती गाई वस्त्र म्हणजे तू आता कृष्णा आमच्याला काय म्हणतो घरी करायचं की शाळेत जायचं तिथं काय खेळू तिरशिली वह्या दप्तर मला नाही काय चोरायला म्हणतो दोन कृष्ण म्हणतो. मग म्हणजे तुझी शाळा मग सुंदर प्रकारची असणारी गाई राखण्याचा जे काय वेश असतो पावा मोहरी घोंगडी काठी ही वस्त्र भगवंताकडे दिली आणि गोपाळ गवळी मिळत गाई घेऊन राहणार गाई गोपाळ यमाई गोपाळ कारण भगवंतानं आकर्षण केलेलं होतं त्याच्यामुळं गाई गोपाळ ही यमुनेच्या त्यांचा मुख्य डोंगर होता गोवर्धन वृंदावन या परिसरात गाई चालत होती तर ती कुठेतरी गेलं तर काय करत होतं का कारण कृष्ण जरी गेला सवंगडी जरी होतं रानात सुद्धा तपासत नव्हतं कारण गुरव राखी म्हणतात त्याला काय नाही वळती खोड्या करणं हे त्याचं तिथं स्वरूपच होतं कारण काही वासना वळाला आहे तिथं हरणे अध्यात्माला पाहायला गेलं तर वेगळं पण काहीच्या काही जर गेल्या तर वळती आणायला कृष्ण जात नव्हता त्रास दुसऱ्याला द्यायचा झाडावर चढवायचा स्वरूप वारंवार खेळवायचा नाना प्रकारचं त्यांना करतच होता आणि ह्याच्या काय केल्या नाही म्हणजे कृष्णा तुझ्यावर वळते त्या टायमाला तिथं देवळा चरणी वाजवितो
त्या बासरीच्या ध्वनीनं लगेच जवळ येत होत्या. म्हणले कृष्णाई काय कामाचं आहे, तर यांना चांगला पुढं पळत जावं लागायचं, 2-2 किलोमीटर चालायचा. अरे कृष्णा गाई गेले काय वाजव की वाजत तरी गाई बोलव की वाजत नाही म्हणता हे दिसतंय का, तू करून दाखवायचा म्हणजे हा कर्णगिरी बाला दिला ते करत होता. म्हणजे तो आमच्या गुरातच नव्हता. कानोबा निवडी आपुली होतले काना, तू आता काय तुझं आमचा मेळ बसत नाही, तू तिकडे किटोबाकडे जाता, आम्ही आपलं ते सवड्यात तुझं आमचं जमायचं नाही. कानोबा निवडी आपण कारण तू काम काय केलं, आमची भाकरी खातोय, शेतुरी खातोय. 5 पोळ्या 1.5 कानावेला 1 पुरी, आमची ठकून खालची शिदोरी, आम्हा धाडील्या वहिल्या पुरी. कारण आम्हाला वळती आणायला लावतो या, आणि तो आमच्या भाकरी खातोय, शेतुऱ्या खातोय. गाई म्हशीच्या दूध पितोय, वासरे पिली म्हणून सांगतोय. उद्या भात सुद्धा आम्हाला नाही केलं, पण तू पोळ्या करतोय. काल तू होता का जाग्याला, तुझा बैल चुकला मोरा, सांगू गेलो तुझी घरा, पाठी लागला तुझा म्हातारा. बरोबर चित्रशी आणि असं केलं, तू असा आहे तुझा बैल चुकला म्हणून आम्ही घरी सांगायला गेलो, तर तुझा बाप काठी घेऊन आमच्याच मागे लागला. कारण काही जरी केलं तर तू आमच्यात नको. अशा रानात सुद्धा एकत्रित प्रत्येकाला वेगवेगळ्या स्वरूपाने आनंदाने प्रेमच देत होता. कानोबा नको वाटत नव्हता. कारण वृंदावन असेल, गोवर्धन असेल, प्रत्येक ठिकाणी गायी चालल्या, त्याच्याबरोबर एकत्रित आनंदाने त्यावेळेला म्हणले कानोबा कृष्णा देखील झाला होता. म्हणजे कारण होतो हमामा, फुंगरी, इटी दांडू, चेंडू, नाना प्रकारचे खेळ खेळत होती. पारंबा असेल, पोहणं असेल, नाना प्रकारचे खेळ त्यांना आनंद भेटला. कारण ह्या जीवनात तेवढा आनंद मिळतो, दुसरीकडे नाही. म्हणून तर स्वर्गीचे लोक अमर इच्छिताची देवान मृत्यू लोक व्हावा. कारण स्वर्गातलं देवाला वाटते जावं जळवलेला काल्याचं कीर्तन आहे, काय आनंद आहे. कारण हा सण सोहळा स्वर्गात नाही, ती इच्छा करते ती इहलोकीचा हा देव इच्छिताची पाहिजे. कारण त्यांना इच्छा होती, पण तो सांध्याचा उत्कंठ नाही काय, तो म्हणतो खाली गेलेली काय अशी म्हणूनच गेले ती. आणि तिथे गेल्यावर नको ती उद्योग करते ती म्हणून, आणि तुम्ही कारण वारच शिकलतच आहे. म्हणून ती असणारी नाना प्रकारचे खेळ खेळली, आनंद दिला. म्हणजे बास आता
आता आतापर्यंत झालेलं पुढं झालं म्हणले काय खांदेबार पोटी काय खेळायचे कारण कुणीही असलं तर खाणारी पाहिजेच म्हणलं वेळ लागला टाइम गेला की पुन्हा नको म्हणले आपण खेळसायलाच नको म्हणले थोडे केला म्हणले आपण कारण बाराच्या काळात आलंच म्हणलं 11:30 संपू पण 12पर्यंत आलो असो म्हणून भगवंतानं सर्व गोपाळ यमुनेच्या तीरावर या ठिकाणी गोलाकार कमलाकार सर्व मंडळी बसवली प्रत्येकाच्या शेदोऱ्याच्या ठिकाणी एकत्रित केल्या माझी आहे तशी नको द्या कारण तुझ्यासारखं आम्हाला मिळणार नाही तू मोठ्याच आहे बाबा म्हणजे आमचं असेल ती चटणी भाकरी आणि ती सर्व असणारी भगवंताने स्वतः एकत्रित केल्या आणि एकत्रित केलेल्या काल पंढरपूरच्या काळात तसंच होता कारण प्रत्येक तालुक्यातनं चर्चा तालुक्यातनं भाकरी लोणचं पोळ्या काय नाना प्रकारचे होतं आणि शेवटच्या दिवशी तर म्हणजे अमृत शंकरनं झाला कारण तो आनंद वेगळा आहे आता 16 दिंडीत बघा तुम्ही तिथे स्वयंपाक करणारी आचारी उभ्यानं टाकलेली पण खायला बसण्याची पुस्तकच माणूस लागतो कारण तो प्रसाद आहे घरी सुद्धा आपण घरी शिरा करतो पण आहे खायला नाश्त्याला शिरा आणि तो शिरा सत्यनारायणाच्या वेळेला प्रसाद म्हणून करा तेच समजा वापरलेलं असतं पण बदल का होतो कारण करण्याचा जो भाव असतो तो प्रसाद म्हणून केला जातो म्हणून त्यात प्रेम होतं आणि नाश्त्याला जायचं पंढरपूरला करा म्हणलाय असं दात खाऊन केल्यावर चव दिलेलं तेव्हा भेटचं होतं हे अशा सर्व एकत्रित प्रसाद भगवंतांनी एकत्रित केला गोलाकार कमलाकार बसवले आणि प्रत्येकाच्या मुखी एकमेका देहू मुखी सुखी होते ज्ञानेश्वर तुकाराम असो झालेली सेवा या ठिकाणी मला जी सुचलं पूर्ण त्या पद्धतीनं स्वच्छ निर्मळ भावनेने या ठिकाणी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला त्यातलं योग्य असेल त्याचा स्वीकार नक्कीच करा मी पुन्हा पुन्हा सांगतोय अयोग्य असेल कारण ही मृत्यूची दैवत आहे म्हणून माझं अपशब्द का जाळून टाकणार नाही ते हितच सोडवून द्या योग्य असेल त्याचा घेण्याचा प्रयत्न करा आपले संस्कार संस्कृती ही जपण्याचा प्रयत्न करा गो ब्राह्मणाची सेवा सांगते ते पण कमीत कमी आपल्याकडे प्रत्येकाकडे गायी असावी आपण प्रत्येक कीर्तनात प्रत्येक आणि असे सांगणारा आधी विचारायचं तुझ्याकडे किती येते तुला गायचं कौतुक ऐकतं कौतुक सांगते की त्याला विचारायचं तू आहे ना सगळं तुका तुझं तर किती गाय आहे ते आहे का नाही ही कृतीत आपण उतरायचं देशी गाय कारण माझा अनुभव सांगतो कारण आमच्या आईला कारण दारू पिऊन किंवा काय नको ती व्यसन करून सुद्धा लेवर सुजणार नाही आपल्या त्या डॉक्टरने सांगितलं 40 ते 45% काहीतरी लिव्हरची मर्यादा आहे आपल्याला 2 वर्षापूर्वी आमच्या ताईचं काय झालं 0 शेअर म्हणून एक गोळी आहे सांगता दुखते ते म्हणून खायला त्या गोळीनं 435 झाले टक्केवारी म्हणजे किती टक्के वाढली मी पडलं मॅडम तर कपाळावर करून बसली महाराज नेमकं कुठलं व्यसन नाही काय म्हणून की इतका लिव्हर म्हणजे तुम्ही मोठ्या दवाखान्यात जाऊ द्या पंढरपूरला नेलं विशाल फड्याकडे
विश्रामपड्यानं सांगितलं ऍडमिट, त्याला सांगितलं चुकवून आम्ही काय वेळ आहे हे घाबरल ना. आणि पोलिसने सांगितलं कोण परत दवाखान्यात सारी आली, त्यामुळे तुम्ही कसं काय आलं. ती बघितलं वातावरण म्हणजे डॉक्टर म्हणून ऍडमिट करा, हे काय राहणार मी म्हणलं एरडाचा पाला पिती पुढं बसूच खाती काय वेळ झाले घाबरून जर काय झालंच तरी भीती म्हणलं त्या 4 दिवसाच्या गोळ्या. इंदापूरच्या डॉक्टरला फोन केला, श्रेणीक श्याम म्हणून आहे सर्जन. त्यानं सांगितलं महाराज काय तर असं आहे, कुठं आहे, दवाखान्यात आहे, ऍडमिट केलं तर करू द्या, नाही केलं तर घरी आणल्यानंतर 1 फुलपात्र रोज ताजं गोमूत्र द्या. आणि तीच नेम चालू. एका महिन्यात 0% आलं. एका महिन्यात ज्याला जठराचा, किडनीचा, लिव्हरचा त्रास आहे त्यांनी रोज ताजं गोमूत्र 1 फुलपात्र द्या. स्वच्छ अनुभव आहे स्वतःचा. पुन्हा कोळी नाही काय नाही आता व्यवस्थित आहे. म्हणून झालेली सेवा प्रत्येकाकडे गायी असावी ही माझा सांगण्याचा उद्देश आहे. कारण ती सर्व गुणांना संपन्न आहे. तिचं दूध चांगलं आहे, एक आई आणि दुसरी गाय, त्याचं दूध चालतंय, सर्व चालतंय. पण आपल्याला म्हशीच्या जरशाचं खाय सवय लागली की चव देत नाही, तो विषय सोडा. झालेली सेवा तुमच्या सर्व कृतीच्या माऊली तुकोबराय, ज्ञानोबराय, जडेश्वराच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती, प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय.